भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, मार्गात आले, धन्य झाले, मिळाला भगवंत कृपेचा आधार। सुखी समाधानी झाला घर, परिवार। माझे नाव अविनाश रामजी निखारे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला प्रथम अनुभव सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात आम्ही तिघे भाऊ आहोत आणि तिघेही भाऊ वेगवेगळे राहतो। त्यांच्यापैकी सगळ्यात लहान मी आहे। माझ्या घराचे बांधकाम सुरू असताना माझ्या मोठ्या भावासोबत भांडण झाले। त्यामुळे आम्ही ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला लागलो। माझे ढोकळ्यांचे दुकान असल्याने त्यामध्ये मिळकत कमी होती। त्यामुळे मी सासऱ्यांकडे राहायला लागलो। माझे सासरे श्री गणेशजी बेमारकर हे व्यसनी होते। त्यांना दारू, सट्टा, जुवा आणि लॉटरी असे अनेक प्रकारचे व्यसन होते। त्यामुळे आम्ही आधीच त्यांना समजावून सांगितले होते की आम्हाला या मार्गात व्यसन केलेले चालत नाही। तेव्हा ते म्हणाले, जरी आपण एका घरात राहिलो तरी तुम्ही तुमचं बघा आणि आम्ही आमचं बघू। म्हणून आम्ही त्यांच्या घरी वेगळे राहत होतो। परंतु त्यांचे व्यसन करणे सुरूच होते। पुढे 8-10 दिवसानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना डोके दुखणे, पोट दुखणे सुरू झाले। त्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरी उपचार केले। पण त्या डॉक्टरी उपचारांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता, कारण त्यांना बाहेर बाधा लागली होती। डॉक्टरी उपचाराने आराम होत नसल्यामुळे व हा बाहेरबाधेचा प्रकार असावा म्हणून त्यांना माझ्या पत्नीने म्हटले की तुमच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही, तर तुम्ही आपल्या जावयाला तीर्थ करून मागा। तेव्हा त्यांनी मला बोलावले, कारण त्यांना चालणे होत नव्हते। मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला तीर्थ करून मागितले। मी त्यांना म्हटले की पुढील 3 दिवस तुम्हाला तुमच्या घरची सर्व पूजा बंद करावी लागेल तर मी तीर्थ देतो। त्यांनी होकार दिले असता मी त्यांना वर बोलाविले। भगवंताच्या फोटो समोर बसून भगवंताला त्यांच्या दुःखाबद्द सांगून योग मागितला आणि 3 दिवसात त्यांना आराम मिळायला हवा असे भगवंतापुढे शब्द ठेवले। मी पहिल्या दिवशी त्यांना तीर्थ दिले आणि आपल्या कामाला निघून गेलो। कामावरून घरी फोन केल्यावर पत्नीला विचारले की तुझ्या वडिलांची प्रकृती कशी आहे? तर तिने मला सांगितले की आता ते बरे आहेत। त्यांनी थोडे जेवण केलं आहे। त्यांनी त्या दिवशी एक पोळी खाल्ली होती। त्यानंतर मी घरी परत आल्यावर त्यांना विचारले, तुमची प्रकृती कशी आहे? ते म्हणाले, बरी आहे। असे सतत 3 दिवस मी तीर्थ करून दिल्याने त्यांना आराम मिळाला। त्यानंतर 5-6 दिवसात त्यांचा नातू गीतेश कसा तरी करायला लागला। त्यामुळे त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करून 3 दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले। दवाखान्यात सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या। डॉक्टरांनी औषधी दिली, पण त्याला काही आराम झाला नाही। त्याला भूतबाधा लागली होती तर डॉक्टरी उपचाराने आराम कसा मिळेल, म्हणून गीतेशच्या आई वडिलांनी त्याला जाणत्याकडे नेले। जाणत्याने मुलाला बाहेरची भूतबाधा लागली आहे असे सांगितले। मुलगा फक्त 3.5 वर्षाचा होता। तो असा पछाडलेला होता की त्याच्या अंगावर कपडे सुद्धा राहत नव्हते। 5-6 दिवसात त्या मुलाने काही जेवण सुद्धा केले नव्हते। त्यामुळे मला वाईट वाटलं म्हणून मी गीतेशच्या आई वडिलांना म्हटलं की तुमचे उपचार पूर्ण झाले काय? त्या मुलाच्या आई वडिलांची वागणूक आमच्यासोबत काही वेगळीच होती। त्यांना वाटायचं की आम्ही तेथे राहायला गेलो म्हणून त्यांच्यावर असे दुःख आले। मग त्यांना मी समजावून सांगितले व निर्णय केला की मी त्यांना माझ्या मार्गदर्शकाकडे घेऊन जाईल। त्यानंतर मी मार्गदर्शक श्री चुडामनजी मोहाडीकर यांना फोन केला असता त्यांच्या पत्नीने फोन उचलला व ते घरी नाहीत असे सांगितले व म्हणाले की मार्गदर्शक घरी आल्यावर मी त्यांना फोन करायला सांगते। 1 तासानंतर त्यांचा फोन आला।
त्यांना मी सविस्तर संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि त्यांच्याकडे येतो म्हणालो. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही त्या मुलाला तीर्थ करून द्या. मी मार्गदर्शकांच्या शब्दावर गीतेशला तीर्थ करून दिले. मी दुकानातून आल्यानंतर रात्री संध्याकाळची प्रार्थना केली व त्या मुलाला 1 तासात 3 वेळा तीर्थ दिले. त्यामुळे त्याला आराम वाटायला लागला, पण त्याच्या अंगातील भूत मात्र पूर्णपणे निघाले नाही. नंतर पहाटे 4:30 वाजता मी भगवंतासमोर शब्द ठेवले की, भगवंता मी रात्रीपासून त्याच्या अंगातून भूतबाधा निघवी म्हणून प्रयत्न करीत आहे. परंतु माझे प्रयत्न व्यर्थ झाले असून अंगातून भूत काही निघत नाही. जर हा मुलगा आमचा असेल तर आम्हाला तो सुरळीतपणे द्या. त्याची भूतबाधा अंगातून काढून त्याला हसतखेळत आमच्यासमोर उभा करा. नाहीतर हा तुमचा असेल तर तुम्ही त्याला घेऊन जा. नंतर मी झोपून गेलो. सकाळी माझी झोप उघडली व मुलगा कुठे आहे असे विचारले असता घरच्या व्यक्तींनी सांगितले की तो दुकानात खाऊ आणायला गेला आहे. मी त्यांना विचारले की त्याची प्रकृती आता कशी आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की तो असा खेळत आहे की जसे त्याला काही झालेच नव्हते. हे ऐकून मला इतके समाधान झाले की काय सांगू. बघा, हीच तर परमेश्वराची खरी शक्ती आहे. केवळ शब्दावर भगवंताने त्याच्या शरीरातील भूत काढले. तेव्हा माझ्या सासरच्या परिवाराचे या मार्गावर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी सगळे मिळून एकतेने मार्गात येण्याची इच्छा जाहीर केली. मी त्यांना आणखी पक्का विचार करा म्हणून सांगितले व दुकानात निघून गेलो. त्यांनी विचार केला व सहपरिवार आम्ही मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी छान असे मार्गदर्शन केले. मार्गातील नियम, अटी सर्व समजावून सांगितले व त्यांना वचनबद्ध केले. साफ सफाई करून भगवंताच्या साध्या कार्याला सुरुवात करायला सांगितले. नंतर आम्ही सगळे घरी आलो. भगवंताच्या कृपेने माझा साळा श्री चंद्रभान व माझ्या नवीन संबंधाला सुरुवात झाली आणि आमचे मतभेद दूर झाले. नंतर त्यांचे त्याग सुद्धा सुरळीत पार होऊन त्यागाचे हवन कार्य संपन्न झाले व महिनेवारी 9वे हवन कार्य पूर्ण झाले आहे. त्यांचा परिवार अत्यंत आनंदी असून ते सुख समाधानाचे जीवन जगत आहेत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव अविनाश रामजी निखारे. पत्ता किनखेडे लेआउट 5 मंदिर, जमदारवाडी, नागपूर. सेवक क्रमांक 618. मार्गदर्शक श्री चुडामनजी मोहाडेकर, गट क्र. 6, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.